पाहूयात मुंबई फास्ट. महायुतीत सरकारी बंगल्यावरून चढाओढ सुरू झाल्याची चर्चा आहे. उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आलाय, तर जुन्या उपसभापतींच्या पुरंदर बंगल्यावर उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दावा केला. सचिन अहिर यांना आधी मंत्रालयासमोर असलेला रायगड बंगला मंजूर झाला होता, मात्र तो आदेश रद्द करण्यात आला. अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या, मात्र आता नव्यानं कुठलीही चर्चा सुरू झाली नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच या चर्चांना पूर्णविराम देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय. 18 तारखेला होणाऱ्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण राऊतांकडून देण्यात आलं. दरम्यान यानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी ठाकरेंना टोला लगावला. राष्ट्रवादी माजी आमदार अमोल मिटकरी यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांना भरणेंना वारंवार संपर्क साधला, मात्र कृषी मंत्र्यांनी फोन उचलला नाही असा आरोप मिटकरींनी केला. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. वांगचुक यांच्या मागण्यात वावगं काहीच नाहीये. मंत्र्याला हाकला, परीक्षा पारदर्शक घ्या, हीच तर मागणी आहे. भाजपला सध्या कोणी प्रश्न विचारू नये असा समाज आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. संसदीय अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयानं खासदारांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या. स्मार्ट घड्याळं, स्मार्ट चष्मे, पेन, कॅमेरा यासारख्या अत्याधुनिक उपकरणांचा संसद परिसरात वापर करू नये असं सचिवालयानं स्पष्ट केलं. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक शाळांजवळील झाडं धोकादायक अवस्थेत आहेत, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नगरसेवक संकेश भोईर यांनी महापालिकेला पत्र लिहून शाळांच्या परिसरातील धोकादायक झालेल्या झाडांची छाटणी करण्याची मागणी केली. महाराष्ट्राची राजधानी आणि मराठी अस्मितेचं केंद्र याच मुंबई महापालिकेत आता मराठी भाषेच्या वापरावरून नवा वाद निर्माण झालाय. मुंबई महापालिकेतील अधिनियमाची प्रत इंग्रजी भाषेत छापण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केला. पालिकेच्या कायद्याचं पुस्तक मराठीत उपलब्ध असणं आवश्यक असताना इंग्रजीला प्राधान्य का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. पीओपी मूर्तींबाबत 2020 मधील आपली मार्गदर्शक तत्त्व ही केवळ सल्लागार स्वरूपाची असल्याची आणि ती कायदेशीररित्या बंधनकारक नसल्याची भूमिका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं घेतली. या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पीओपी मूर्तीचं विसर्जन करण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी कोणती सक्षम यंत्रणा आहे. घरांच्या किमतींमध्ये गेल्या वर्षभरात 28% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या वाढीत नोएडानं मुंबई आणि दिल्लीसारख्या पारंपरिक रिअल इस्टेट बाजारांनाही मागे टाकत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. राज्यातील सातत्यानं होत असलेल्या कारवायांमुळे अन्न आणि औषध सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. एफडीएनं AI आधारित ऑनलाईन तक्रार नोंदणीचं अत्याधुनिक व्यासपीठ विकसित केलंय. संकेतस्थळांद्वारे नियमांच्या उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवता येईल. ही तक्रार मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमध्ये करता येईल. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे मास्टिक अस्फाल्ट न बुजवण्यासाठी 13 कोटींच्या कंत्राट कामांना पालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र मंजुरीपूर्वीच झालेल्या चर्चेत खड्डे दुरुस्तीच्या कामांचा दर्जा, कंत्राटदाराची जबाबदारी आणि निधीच्या वापरावर सदस्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. भिवंडी शहरात वाढत्या अनधिकृत अतिक्रमणाविरोधात महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली. पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या सक्त निर्देशानंतर अतिक्रमण विभाग प्रमुख समीर जावरे यांच्या नेतृत्वाखाली औचित्यपाडा परिसरात धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत जेसीबीच्या साहाय्यानं 2 अनधिकृत गाळे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेच्या भाजी मंडळाच्या डागडुजीवर कोट्यवधी खर्च करण्याऐवजी त्यासाठी धोरण तयार करा असा आग्रह स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी धरला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंनी दादरमध्ये स्वतंत्रवीर सावरकर मंडईच्या डागडुजीचा प्रस्ताव राखून ठेवला. मुंबई महापालिकेनं बनावट डॉक्टरांविरोधात मोठी मोहीम सुरू केली. वैध वैद्यकीय नोंदणी नसताना ॲलोपॅथिक उपचार करणाऱ्यावर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. या कारवाईत पालिकेनं मालाडच्या सह्याद्री नगरमधील कृष्णा क्लिनिकला नोटीस बजावली. अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच 37 विकास कामांचं टेंडर ओपन करण्यात आले. मात्र हे सर्व टेंडर निर्धारित रकमेपेक्षा 30 ते 35% कमी दरानं ओपन केले. एक टेंडर ते तब्बल 45% कमी दरानं भरण्यात आलं. त्यामुळे आता कामाचा दर्जा राखला जाणार का, असा सवाल उपस्थित होतो. वाढत्या डिझेल दरांचा आणि वाढलेल्या परिचालन खर्चाचा दाखला देत एसटीने सध्या लागू असलेली 10% हंगामी भाडेवाढ लागू झाली. भाडेवाढ 31 जुलै 2026 पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 15 जुलै रोजी संपणारी भाडेवाढ आणखी 16 दिवस कायम राहणार. मध्य रेल्वेच्या मस्जिद स्टँडहस्ट रोड स्थानकादरम्यान स्लीपर नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून काम सुरू झालं असून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हार्बर मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
राज्यातील 11वीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शिक्षण संचालनालयानं सुधारित वेळापत्रक जाहीर केले. नव्या वेळापत्रकानुसार आजपासून विद्यार्थ्यांना नव्यानं नोंदणी करता येणार आहे. इंदूरला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळू शकतो तर मुंबईला तो का मिळू शकत नाही असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला रस्ते कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आपल्या देशात थुंकणं हा एक राष्ट्रीय छंद बनलाय असं सुनावताना न्यायालयानं या समस्येबाबतही यावी चिंता व्यक्त केली. रस्त्यांवर, पदपथांवर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याबाबत वॉर्ड अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा आदेश कोर्टाने दिला. मुसळधार पावसानंतर कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारतीवर पडल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईत ते उंच कचऱ्याचे ढिगारे असल्यानं अशी घटना इथं घडता कामा नये असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला बजावलेलं आहे. पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी दिलासा देणारी बातमी. मोठा खंड दिल्यानंतर राज्यातील विविध भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मुंबईसह राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मुंबईत पावसानं ओढ दिल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट कायम आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात सध्या पूर्ण 50% पाणीसाठा जमा झालेला नाही. यंदा पावसानं ओढ दिल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयातील पाणीसाठा 6.5% कमी झाला. तर गेल्या 2 दिवसांपासून धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला. मुंबईतील झाडांप्रमाणेच आता रहिवासी इमारतींनाही धोका निर्माण झाला. बांधकाम आणि खोदकामांमुळे सायन प्रतीक्षानगरमध्ये रहिवासी इमारतींमधल्या जमिनी खचल्यात. आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जमिनी खचण्याच्या घटना घडल्या. मुंबईच्या जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांना, पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाईचं काम सुरू आहे. मुंबईत पावसाळी आजारांचा धोका वाढलाय. जानेवारी ते 14 जुलै या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरियसच्या रुग्णसंख्येत वाढ होते असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली. नागरिकांनी पाण्यातून चालणं टाळावं, आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रतिबंधक औषधं घ्यावीत असं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलं. ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी यांनी मोठी कारवाई केली. कारवाईत 2 सराईत घरफोडी चोरांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून एकूण 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 10,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोलनाका परिसरात पोलिसांनी धडक कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी तब्बल 535 किलो गांजा जप्त केला. आरोपीला अटक करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सुट्या दुधात होत असलेल्या जीवघेण्या भेसळीचा मुंबईकरांनी चांगलाच धसका घेतलाय. त्यामुळे मुंबईकरांनी सुट्या दुधाऐवजी आपला मोर्चा आता पाऊच पॅकिंग असलेल्या ब्रँडेड दुधाकडे वळवला. याचा थेट फटका सुट्या दुधाच्या विक्रीला बसला. दैनंदिन मागणी 25 ते 30% घटल्याचं समोर आलं. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली. हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक असे एकूण 4 अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून सुमारे 4,172 किलोचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. अंबरनाथमधील मोतीराम पार्क येथील चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं जप्त करण्यात आले. दुकानातून 2 तलवारी आणि एक मोठा कोयता पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदाराला अटक केली असून हत्यारं नेमकी का ठेवली याची चौकशी सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांनी हायड्रो, गांजा आणि कोकेची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला. गांजा आणि कोकेची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक करत 1,33,00,000चा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी तुर्भे, मीरा रोड, चेंबूर, घाटकोपर आणि डोंबिवली छापेमारी करत कारवाई केली. मुंबईत मेड इन पाकिस्तानचा माल सापडला. गोपनीय माहितीच्या आधारे क्रॉफर्ड मार्केटमध्ये छापा टाकला. एकूण 12 लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला. यामध्ये ब्युटी क्रीम, साबण आणि सिरम यासारख्या वस्तूंचा समावेश होता. काही उत्पादनावर मेड इन पाकिस्तान असे लेबल होते. विदेशी व्यापार कायदा आणि औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील ओशिवरा भागात पत्नीची गळा चिरून हत्या केली. कौटुंबिक वादातून एका 30 वर्षीय महिलेची तिच्या पतीनेच भरत रस्त्यात चाकूनं गळा कापून हत्या केली. झुमरी पवार असं मृत महिलेचं नाव असून हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपी पतीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. विरारच्या अर्नाळा समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 4 जणांपैकी 2 जण बुडाले. समुद्रात पोहोचण्याचा आनंद तरुणांच्या जीवावर बेतलेला आहे.